ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। महापुरुषांची बदनामी करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये यापूर्वी गुन्हा दाखल झालाय। तर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्जही फेटाळलेला आहे। प्रशांत कोरटकरना मोबाईलमधील डेटा डिलीट करून तो जुना पोलिसांकडे जमा केलेला आहे। त्यामुळे आता पुरावा नष्ट केल्याचं कलम ऍड करा अशी मागणी इंद्रजीत सावंत यांनी केली आहे। तर हा माणूस अजून सापडत कसा नाही याबाबत शंकाही त्यांनी व्यक्त केली। तो पुरावा नष्ट केल्याबद्दलचा गुन्हा नोंद करावा म्हणून मागणी अर्ज आम्ही दिलाय। PI साहेबांनी ऑलरेडी त्या विषयावर कारवाई करतो म्हणून सांगितलंय आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जे वारंवार तो पळापळी करत आहे त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही बोललो की त्वरित त्यांना अटक करावी आणि पुढची कारवाई करावी। पोलीस दल ज्या पद्धतीनं काम करतंय म्हणजे कोल्हापूर पोलीस दल ज्या पद्धतीनं ते काम करतंय त्याच्याबद्दल समाधानी आहे, पण हा इतका चिल्लर माणूस अजूनपर्यंत सापडत कसा नाही याच्याविषयीच्या शंका सुद्धा मनामध्ये आहे। पाहूयात पुढची बातमी। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे। मंत्री भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजे ही शिवसेनेची मागणी आहे असं ते म्हणाले। तर मुख्यमंत्र्यांनी तसा शब्द दिलाय असं सुद्धा संजय शिरसाट म्हणाले। अधिवेशन काळामध्ये गडबड नको म्हणून विषय थांबला असल्याचं स्पष्ट करत शिरसाट यांनी पालकमंत्री पदावर आपल्या पक्षाचा दावा असल्याचं पुन्हा एकदा सांगितलंय। तर या मुद्द्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मात्र जुंपण्याची शक्यता आहे। शिवसेनेची भूमिका काय? शिवसेनेची भूमिका निश्चित आहे की आमचा पालकमंत्री हा असलाच पाहिजे। आमचे 3 आमदार आहेत, भाजपचे 3 आहेत, राष्ट्रवादीचा 1 आहे। तुम्ही गणित लावाल का नाही काही? आणि त्या गणिताच्या आधारे भरत गोगावलेला आम्ही पालकमंत्री म्हणून डिक्लेअर करा असं वारंवार सांगितलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। मला वाटतं या अधिवेशनामध्ये उगाच गोंधळ नको किंवा उगाच गडबड नको म्हणून विरोधकाच्या हाती काय कोलीत सापडू नये म्हणून त्यांनी थांबवलं असेल, परंतु निश्चित तौर पण पालकमंत्री हे भरतशेठ गोगावले झाले पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे। यानंतर बातमी आहे शेतकऱ्यांची। धाराशिवमधील हरभरा उत्पादक अडचणीत आलेत। हरभऱ्याला 5,700 रुपये शासन हमी भाव जाहीर करण्यात आलाय, पण हमी भाव खरेदी केंद्र सुरू नसल्यानं खासगी बाजारात हरभऱ्याला 4,900 रुपये इतका हमी भाव मिळतोय। म्हणजे एवढा कमी भाव हरभऱ्याला मिळतोय खासगी बाजारामध्ये। याद्वारे शेतकऱ्यांची लूट सुरू आहे। त्यामुळे शासनानं खरेदी केंद्र तात्काळ सुरू करून दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत। आपल्यासोबत हरभरा उत्पादक शेतकरी। बाबा, हरभरा आता काढला गेलाय, मार्केटला बाजाराची परिस्थिती काय भाव आहे? बाजाराची मार्केट परिस्थिती आता काय 4-4.5 हजारापर्यंत घेतात व्यापारी। आणि शासनानं जर चालू केले केंद्र तर 1,000 रुपये फायदा होईल शेतकऱ्याचा। पण ते काय चालू नाहीत केंद्र आणि तर शासनानं ताबडतोब केंद्र चालू करावेत। काय सांगाल? सोयाबीनची बी अशीच परवड झाली शेतकऱ्याची, आता हरभऱ्याची परवड होते। काय एकूण मागणी आहे शेतकऱ्याची तुमची शेतकरी म्हणून सरकारकडे असणार आहे? जे आम्ही जे तयार केलेला माल आहे शेतकऱ्याने, सोयाबीन असेल, हरभरा असेल, तूर असेल, ते हमी भावानं आडतीवर सुद्धा घेतल्या जावं। आम्हाला हमी भाव आम्हाला मिळण्यात यावा त्याचा। आडतीवर गेल्यानंतर लूटमार होती, तर ही हमी भाव शासनानं जर जाहीर केला, अगर शासनानं केंद्र चालू जर केले तर शेतकऱ्याचा फायदा होईल। शेतकऱ्याच्या मालाला जो आहे तो एक रास्त भाव मिळावा यासाठी शासन आधारभूत खरेदी केंद्र सुरू करतं। सोयाबीनचा अनुभव पाहिला खरेदी केंद्राचा, तो अनुभव खूप वाईट होता। मात्र आता हरभऱ्याचं क्षेत्र जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे। आता तरी शासन ही जी शेतकरी मागणी करत आहे त्या मागणीची दखल घेऊन हरभरा खरेदी केंद्र वेळेत सुरू करून नुसती नोंदणीच नाही तर खरेदी तात्काळ सुरू करून जी आहे ती शेतकऱ्यांची होणारी 1,000 रुपयाची लूट थांबवेल एवढीच अपेक्षा शेतकरी करताना दिसत आहेत। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव, कळंब।